नमस्कार. जगण्यातील काहीच्या आमच्या सर्व टीमतर्फे आपणा सर्वांना 2026 सालच्या मनापासून शुभेच्छा आणि खरं तर आभार. कारण गेल्या 2025 सालामध्ये आपण जे काही आपल्या चॅनलवरती 52 एपिसोड्स केले, त्या सर्व एपिसोड्समध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद दिला, खूप सहकार्य केलं, खूप काही सूचना केल्या आणि या सर्वांमधून आम्ही खूप काही-काही शिकत गेलो आणि आज आपण ह्या टप्प्यावर आलेलो आहोत. गेल्या अख्ख्या वर्षामध्ये आपण जे काही एपिसोड केले, त्याचाच पुढचा पार्ट म्हणून आता आपण 2026 साली त्यापेक्षाही वेगळे आणि त्यापेक्षाही कदाचित आणखी माहितीपर असे एपिसोड करण्यामागे आपला भर असेल, ज्यामध्ये मुख्यतः कोणताही आजार ह्याविषयी फक्त बोलण्यापेक्षा, तो आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी किंवा मेडिकल क्षेत्रातील किंवा एकंदरीतच आपलं स्वास्थ्य या विषयावरती आपण काय-काय अजून नवीन माहिती मिळवू शकतो. आपल्या स्टुडिओमध्ये कोणकोणत्या नवीन गेस्टला बोलून त्यांच्याकडून ही माहिती घेऊ शकतो, यावर आपला सर्व भर राहील. आज 1 जानेवारी 2026, उद्या 2 जानेवारी 2026 शुक्रवारी रात्री 9 वाजता आपला पहिला एपिसोड या वर्षातला येईल आणि हा पहिलाच एपिसोड हा फार एका वेगळ्या विषयावर असणार आहे. न्यूट्रिशन काय खावं, काय न खाऊ नये हे आपण नेहमी ऐकतो. पण एकंदरीतच जीवनशैली, लाईफस्टाईल आपली कशी असावी ह्याच्यावर जोर देणारा हा एपिसोड असेल. हा एपिसोड 50शी नंतरचा आपली लाईफस्टाईल, जीवनशैली यावरती जोर देणारा असला, तरी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा एपिसोड पाहावा, जेणेकरून भविष्यात आपल्याला काय काळजी घेता येईल याच्यावर आपल्याला नक्कीच माहिती मिळेल. आणि त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये 2 अतिशय महत्त्वाचे एपिसोड आपण करत आहोत, ज्यामध्ये बऱ्याचदा बायपास सर्जरीची आपल्याला एक जी मनामध्ये भीती असते, शंका असते, गैरसमज असतात. त्याविषयी आपला एक महत्त्वाचा एपिसोड आहे. आणि दुसरा एक एपिसोड अवयवदान किंवा देहदान याविषयी आपल्याला कित्येक आमच्या प्रेक्षकांचे प्रश्न आले होते. याविषयी आम्हाला माहिती हवी आहे. तर तोच एपिसोड आपला ह्या महिन्यामध्ये येत आहे आणि आणखी बरेच आमच्या आता प्रोसेसमध्ये आहे. तर असाच सहकार्य आणि असाच आम्हाला सपोर्ट याही वर्षी देत राहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा आणि आपल्या परिचितांपैकी कोणालाही चॅनलवरती सबस्क्राईब करायचं असेल, एपिसोड पाहायचे असतील, तर त्यांना या चॅनलविषयी नक्कीच सांगा. या वर्षामध्ये तुमच्या सूचनांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आमच्या सर्व टीमतर्फे पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो आणि या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आम्हाला असेच सहकार्य करत राहा. थँक यू.